येतात. सामर्थ्याने हे शिक्षक त्यांना शिकवतात. शाळा प्लस हे कीर्तन, सगळ्या गोष्टी. मी फक्त कौतुकाने एवढंच सांगेल, या मुली पुढे जाऊन नाव कमावतील, पैसा कमावतील, हा त्यांच्या प्रारब्धाचा भाग आहे. पण या मुली मायबापाला आणि धर्माला कलंक लावणार नाहीत, हा माझा विश्वास आहे. एवढं त्यांनी आत्ताच मिळवलं. जर जगाच्या मालकाच्या दारात त्यांना टाळ घेऊन उभा टाकता येत आहे, तर हे सौभाग्य त्यांनी त्यांच्या जिद्दीवर कमावलं. फार. आणि मी कुठंच मुली पाठवत नाही, पण 3 वर्ष झालं इथं कीर्तन करते, हिथल्या 2 होत्या. मी म्हटलं बाईंनो, अजून तुमचं फार व्हायचं बाकी आहे. तशी सुरुवात आहे तुमची. किती 2-2.5 महिने झाले. किती झाले का आपले? 22 जून. कितीला 22 जून ना? 4 महिने. चौथा. जून जुलै, बरोबर. जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर, हा 4था महिना चालू आहे. तर फार कमी वेळ आहेत अजून, शिकतायत त्या. म्हटलं इतक्या लवकर तुम्हाला व्यासपीठ, पुन्हा लय वाटतं मग उभा होते मी टाळ घेऊन, असं पटकन अहंकाराला वेळ लागत. पण मला इतक्या चांगल्या मुली माऊलींच्या कृपेनं मिळाल्यात. यशोदाताई, मी खरं सांगते, संस्थेतल्या मुलीसारख्या मुली नाहीत. मला इतक्या सुंदर मुली मिळाल्यात ना. आज तर ही पंकजा 5वीची आहे, ह्या 6वीच्या आहेत, ह्या मोठ्या. जब तुझसे ना सुलझे तेरे उलझे हुए धंधे, तो भगवान के इंसाफ पे सब छोड़ दे बंदे. खुद ही तेरी मुश्किल को वो आसान करेगा, जो तू नहीं कर पाया वो भगवान करेगा.